येवला तालुक्यात अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त केळ्या बनविण्यासाठी कुंभार कारागिरांची आता लगबग पाहायला मिळते। अक्षय तृतीयेचा सण अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपल्याने येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेतील कुंभार कारागिरांची धावपळ सुरू झाली। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात महत्त्व। मोठ्या श्रद्धेने हा पूजाविधी केला जातो। मातीच्या भांड्यात आंबा तसेच इतर पूजेचं साहित्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा असल्यामुळे दरवर्षी नव्या कोऱ्या केळीचा उपयोग पूजेसाठी केला जातो। यासाठी लागणाऱ्या करा केळी कुंभार कारागीर 1 ते 1.5 महिना अगोदरच तयार करतात। मातीत राख मिसळून एकजीव केलेल्या चिखलाला विजेच्या चाकावर ठेवून विविध आकारातील करा केळी तयार केली जातात। सुरुवातीला राखाडी रंगाच्या असलेल्या या करा केळींना गेरू लावून लाल रंगाच्या केल्या जातात। सध्या बाजारात विक्रीसाठी 3 ते 4 प्रकारच्या करा केळ्या उपलब्ध आहेत। यामध्ये छोट्या, मध्यम तसंच मोठ्या फॅन्सी आकारातील करा केळी 80 ते 100 रुपये किमतीपर्यंत विक्री केली जातात। यावर्षी अक्षय तृतीया शुक्रवार दिनांक 10 मे रोजी असल्याने येत्या 2 दिवसात येवल्यातील बाजारपेठेत ग्राहकांचीही संख्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात वाढणार। अक्षय तृतीयेच्या पूजेला घरोघरी लागणाऱ्या करा केळींची निर्मिती येवला तालुक्यातील पिंपळगावलेप, पाटोदा, एरंडगाव, नगरसूल, अंदरसूल, मुखेड, देशमाणे, सोमठाणदेश, विखर्डी या परिसरात मोठ्या प्रमाणावर केली जाते। या करा केळींना मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने कारागिरांना ग्रामीण भागातील खेडोपाडी तसेच मोठ्या बाजारपेठेत घेऊन जाऊन विक्री करावी लागते। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला।